न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राज ठाकरे आदेशानं मनसेचे राज्यव्यापी शेतकरी आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले। नाशिकमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये सरकारने दिलेली कर्जमाफीची आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याचा आरोप करण्यात आला। दुष्काळ, बाजारभावातील घसरण आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तब्बल 31,000 कोटींचे पीक कर्ज थकीत असून लाखो हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाल्याचे आंदोलनात सांगण्यात आले। शासनाने कांद्याला आधारभूत हमीभाव द्यावा, तात्काळ कर्जमाफी जाहीर करून जिरायत, बागायत आणि फळबाग पिकांना अनुक्रमे 1 लाख, 1.5 लाख आणि 2 लाख रुपयांची मदत द्यावी अशा प्रमुख मागण्या मनसेतर्फे शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत। पाणी पडून सुद्धा पंचनामे केले जात नाही, त्यासाठी माननीय राज साहेबांनी आज हा निर्णय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारला जाग आणण्यासाठी आपण बघितलं मागे हजारोच्या संख्येने या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने एवढं मोठं आंदोलन करून सुद्धा हे सरकार जागेवर येत नाही, शेतकऱ्यांना न्याय देत नाही, गुन्हेगारी असेल प्रत्येक विषयामध्ये हे सरकार धिम्म आहे। कोणत्या प्रकारे कोणालाही न्याय देत नाही, त्यांचा निषेध म्हणून आणि त्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा म्हणून आमचं हे आज आंदोलन नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व पदाधिकारी आज आम्ही साहेबांच्या आदेशानुसार करत आहोत। त्यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन चालू आहे। शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। जर मला वाटतं या सरकारनं या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर मला वाटतं संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सोबत घेऊन नाशिक जिल्ह्यामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन छेडण्यात येईल।